हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 31 सोडवणार आहोत। तर लॅबवर क्लिक करायचं आहे। लॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून टायपिंग परीक्षा आपल्याला सोडवायची आहे। त्यानंतर नेक्स्ट करा आणि यामध्ये बघा आपल्याला टायपिंगची परीक्षा द्यायची आहे आणि त्यानंतर याला सेव्ह करायचं आहे। येस आय एम वर क्लिक करा आणि नंतर त्यामध्ये बघा याच्यातनी एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे प्रोसीड वर क्लिक करा आणि त्यातनी बघा 4 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन्स बघा, डॅश डॅश टॅब मधून तुम्ही पेज रोटेशन सेट करू शकता म्हटलेलं आहे। तर कशातून चेंज करू शकतो बघा आपण, तर पेज लेआउट मधून करू शकतो, याचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट, एक्सेल मध्ये तुम्ही मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही म्हटलेलं आहे। तर आपण कस्टमाइज करू शकतो, तर याचं उत्तर चूक आहे। नेक्स्ट, पेज मार्जिन चेंज करण्यासाठी मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही कुठला मेनू निवडाल म्हटलेला आहे। तर मार्जिन चेंज करण्यासाठी आपल्याला पेज लेआउटवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट, डॉक्युमेंटला स्पेल चेक लावताना दिलेल्या इमेजमधून तुम्ही डॅश डॅश ऑप्शन निवडाल म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बघा, स्पेलिंग चेक वगैरे करायचं जर असेल तर बघा रिव्ह्यूमधून करता येते, तर याचा ऑप्शन्स बी आहे। तर अशा प्रकारे आपलं सोडवून झालेलं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट करा। PMY वेबसाईटसाठी कोणता वेब ॲड्रेस आहे म्हटलेला आहे। तर पहिला आहे mudra.org। नेक्स्ट, PMY कर्जासाठी कोण पात्र आहे म्हटलेलं आहे। तर भागीदारी संस्था, मालकी हक्क संस्था आणि त्यानंतर व्यक्ती, हे तिन्ही गोष्टी आहे पात्र। त्यानंतर सेव्ह करा। त्यानंतर बघा मुद्रा लोन कर्जावर अन्य कोणत्याही आर्थिक संस्थेचा डॅश डॅश असता कामा नये म्हटलेलं आहे। तर काय असता कामा नये, तो कोणत्याही बँकेचा कर्ज बुडव्या नसला पाहिजे, तर त्यासाठी ऑप्शन बी आहे। त्यानंतर बघा मुद्रा लोन पुढीलपैकी कोणती सामाजिक सुधारणा घडण्यास कारणीभूत ठरते म्हटलेलं आहे। तर उत्पन्न मिळवणे आणि रोजनिर्मिती करणे आहे। तर हे दोन ऑप्शन्स आहे। त्यानंतर सेव्ह करा। मुद्रा लोनच्या पुढीलपैकी कोणत्या श्रेणी असतात म्हटलेलं आहे। तर मुद्रा लोनीच्या कोणत्या श्रेणी आहे बघा, शिशु आहे, किशोर आहे आणि त्यानंतर तरुण आहे। तर यामधलं वेगळं हे आहे। अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। तर आपलं सर्व झालेलं आहे सोडवून। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। त्यानंतर आपल्याला डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन इथे आलेला आहे। दिलेल्या एक्सेल टेम्पलेट शीट नंबर 3 ला जा म्हटलेला आहे। तर बघा नंबर 3च्या शीटवर जायचं आहे। त्यानंतर रो नंबर 3 मधील सर्व टेक्स्ट रॅप करा म्हणत आहे। तर पहिले पाहून घ्या, रो नंबर 3 मध्ये जे काय दिलेलं आहे त्याला सिलेक्शन करा। बघा हे शब्द दिलेला आहे त्याला सिलेक्शन करायचं आहे आणि ते व्रॅप फंक्शन्सवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स लावा। दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅबमधला या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर रिव्ह्यूमध्ये जा, त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून सर्व चेक करा आणि नंतर बघा चेंज ऑल करायचं आहे। इथून सर्व चेंज केलेलं आहे आपण मिस्टेक आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग एरर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅबमधल्या या
याचा वापर करा म्हटलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे, स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये जा आणि त्यातून सर्व आपल्याला चेंज करायचं आहे। चेंज ऑलवर क्लिक करा आणि त्यानंतर याला क्लोज करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा। दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज रोटेशन लँडस्केप मोडमध्ये बदलण्यासाठी पेज लेआउटचा वापर करा म्हटलेला आहे। तर पेज लेआउटमध्ये जा, रोटेशनमध्ये जायचं आहे आणि इथून पेजला लँडस्केप करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। आणि शेवटचा क्वेश्चन्स पहा। दिलेल्या वर्कशीटमध्ये रो नंबर 7 सिलेक्ट करा म्हटलेला आहे। तर रो नंबर 7ला सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर बघा या पद्धतीचा वापर करून आपल्याला एक रो इन्सर्ट करायची आहे। तर सेलच्या ग्रुपमध्ये जा, इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट शीट रोवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे बघा गाइडेड डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म करा। त्यानंतर बघा प्रोसेस फोलिओ सोडवायचं आपल्याला। तर याच्यामध्ये बघा 1 मिनिटाचा टायमिंग दिलेला असतो, पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर सिम्युलेशनमध्ये जायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। तर याच्यातनी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत सिम्युलेशनचे। पहिला क्वेश्चन्स पहा सिम्युलेशनचा। बॅकग्राऊंडचा वापर करून तुम्ही एक्सेल शीटला सुंदर बॅकग्राऊंड ॲड करू शकता। तुमच्या एक्सेल शीटच्या बॅकग्राऊंडसाठी रोज हे चित्र निवडा म्हटलेलं आहे। तर बॅकग्राऊंडला चित्र घेण्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे, त्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा ब्राउजवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातली कोणती इमेज घ्या आणि त्यानंतर ओपन करायचं आहे। तर बघा बॅकग्राऊंडला चित्र आलेलं आहे आणि नंतर सेव्ह करा। नेक्स्ट क्वेश्चन्स। पेज साईज आपल्याला एक्सेलमध्ये वापरण्यायोग्य जागेची माहिती देतो, जेणेकरून आपण डॉक्युमेंटची प्रिंट व्यवस्थित घेऊ शकतो। म्हणून पेज साईज व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंटची पेज साईज A4 करा म्हटलेलं आहे। तर पेजची साईज चेंज करण्यासाठी पेज लेआउटमध्ये जा, पेज सेटअपमध्ये जाऊन साईजमध्ये जायचं आहे आणि त्यातून A4 साईज घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा। एकाच क्लिकमध्ये संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदलणे अतिशय सोपे आहे। त्यासाठी पेज लेआउट टॅबचा वापर करून संपूर्ण वर्कशीटचा फॉन्ट बदला म्हटलेला आहे। तर त्यासाठी पेज लेआउटमध्ये जायचं आहे, फॉन्टमध्ये जा आणि याच्यातून हा वाला फॉन्ट घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, MS एक्सेल वापरकर्त्याला 2 प्रकारचे पेज रोटेशन प्रदान करते आणि वापरकर्ता आवश्यकतेनुसार पेज रोटेशन निवडू शकतो। डॉक्युमेंटवर काम करण्यासाठी तुम्हाला आडवी जागा अधिक लागेल, त्यासाठी पेजचा व्ह्यू लँडस्केप रोटेशन असा बदला म्हटलेला आहे। तर त्यासाठी पेज लेआउटमध्ये जा, रोटेशनमध्ये जायचं आहे आणि इथून लँडस्केप लेआउट करा आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे। त्यानंतर बघा थीम्स प्रोव्हाइड अ क्विक वे टू चेंज ओवरऑल कलर अँड फॉन्ट सो अप्लाय द बँडेड थीम टू गिवन वर्कशीट म्हटलेलं आहे। तर आपल्याला थीम द्यायची आहे बँडेड नावाची। तर त्यासाठी पेज लेआउटमध्ये जा, थीममध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला बँडेड नावाची थीम घ्या आणि नंतर चेक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे पूर्ण। त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि शेवटचं बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा, त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करा आणि त्यानंतर बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे ते कार्ड रीडर्स आणि बारकोड रीडर्स हे डॅश डॅश याचे प्रकार आहे म्हटलेलं आहे। तर कशाचे प्रकार आहे बघा, हे स्कॅनरचे आहे। नेक्स्ट, ग्राहकाबरोबरचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी, प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड राखण्यासाठी डॅश डॅश हे रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते म्हटलेलं आहे। तर काय वापरले जाते बघा, युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वापरले जाते। त्यानंतर बघा UPC म्हणजेच युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड हे ग्राहकाबरोबर व्यवहार पूर्ण करण्यासाठी, प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी, उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड रोखण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे।
UPC आणि मॅक्झिकोड हे 2 कॉम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे आहे म्हटलेलं आहे, तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड पूर्ण झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड सेशन टाकायचं आहे, त्यानंतर कन्फर्म करा, त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 31 पूर्ण झालेलं आहे.